नमस्कार, मी स्वाती आर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे बटाट्याची रस्सा भाजी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बटाटे घेतलेले आहे धुवून बारीक चिरून, आणि तेल घेतलेलं आहे, लसूण, अद्रक, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, कोथिंबीर आणि टोमॅटो. तर आधी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे थोडंसं. तर त्यासाठी मी इथे थोडासा कांदा घेतलेला आहे, अगदी 1-2-3 फोडीसारखा मी कांदा घेतलेला आहे, आणि लसूण घेतलेला आहे, त्यानंतर अद्रक, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. ह्याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. अगदी साधी सिंपल भाजी आहे, पण खूप छान आणि टेस्टी लागते. आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे, तर आपण फोडणी देऊन घेऊया भाजीला. इथे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी मोहरी टाकलेली होती. मोहरी छान कडकडली की त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे. त्यानंतर इथे मी कांदा घातलेला आहे, तो देखील आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. इथे आपल्याला नाही खोबरं किंवा शेंगदाणे इथे काहीही आपण वापरलेलं नाही आहे, पण तरीही भाजी आपली छान होणार आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर कांदा आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा परतलेला आहे. आता आपण ह्यामध्ये वाटण घालूया. जे आपण वाटण बनवलेलं होतं ते वाटण मी इथे घातलेलं आहे. आता वाटण घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. जे आपलं टोमॅटो, लसूण, अद्रक आहे ते देखील आपल्याला इथे छान परतलं गेलं पाहिजे, कच्चं राहिलं नाही पाहिजे, त्यामुळे इथे परतून घ्यायचं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं वाटण असता इथे तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे. तर मसाल्यांमध्ये इथे मी लाल मिरची, काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि हळद घेतलेले आहे. आणि हे मसाले घातल्यानंतर आपल्याला अजून एक थोडंसं परतून घ्यायचं. इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि पुन्हा छान आपल्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे मी हे वाटण. आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे चिरून घेतलेले आहे, आपण ते घातलेले आहे. तर बटाटे घातल्यानंतर आपल्याला पुन्हा छान परतून घ्यायचं आहे. हे बटाटे आपल्याला 1 मिनिटभर पाणी न घालताच परतून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी ताट ठेवलेलं आहे कढईवर, आणि थोडंसं पाणी ठेवलेलं आहे ताटामध्ये. आपल्याला हे बटाटे थोडा 1 मिनटं वाफेवरती शिजवायचे आहे. एक वाफ देऊन घेतली की त्यानंतर आपल्याला झाकण काढून पुन्हा बटाटे छान हलवून घ्यायचे आहे मिक्स करून. आणि आपण जे ताटावर पाणी ठेवलेलं होतं ते गरम झालेलं आहे, ते पाणी इथे आपल्याला घालायचं आहे. ह्या भाजीमध्ये पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे, थंड अजिबात घालायचं नाही. मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे भाजीमध्ये, थोडंसं आपल्याला हवं तेवढं त्यानुसार मी इथे पाणी घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा मी झाकण ठेवून ही भाजी छान शिजवून घेते. तर इथे आपली भाजी आपण चेक करूया शिजली आहे की नाही. बघा किती छान उकळी आलेली आहे भाजीला. मस्त तेलही सुटलेलं आहे छान.
अगदी मस्त अशी झणझणीत आपली बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. बघा ग्रेव्ही पण अशी खूप अशी हे झालेली नाही, घट्टसर अशी दाटसर ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याच्यावरती मी कोथिंबीर टाकलेली आहे. अशा पद्धतीने आपली ही बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता मी भाजी छान उकळलेली आहे, मस्त शिजलेली आहे. आता मी हे गॅस बंद करून घेते. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. तर ग्रेव्ही बघा आपली किती छान दाटसर झालेली आहे. चला तर मग बाय बाय.